कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा, तुम्ही बोलवलंत मला? ये तू काय ठरवलंयस? कशाबद्दल? मैथिली मावशींबद्दल। म्हणजे तू जेवणाचं ताट घेऊन गेल्यानंतर इंद्राणीने मैथिलीचा विषय काढला। काय म्हणाल्या त्या? इतर इंद्राणी आत्यांच्या मनात मैथिली मावशी आणि शतग्रीव बद्दल अजूनही खूप राग आहे। ते म्हणाले की इथून पुढे काही झालं तरी त्यांचं नाव या घरात काढायचं नाही। पण एकदम असं का म्हणाल्या त्या? कारण शतग्रीवने जे काही केलंय त्यांच्या मनातनं ते केलं नाहीये, ते काहीच विसरल्या नाहीये। त्या पुढे जाऊन असंही म्हणाल्या की चुकून जर का मैथिली सेनगुप्ता त्यांच्या समोर आल्या तर ती त्यांचा जीव घेईल। मी आणि बाबा हेच बोलत होतो, मित्र आपल्याला काहीतरी करावं लागेल। म्हणजे काय करायचं? काकुमा, मी काय म्हणते, आपण सगळेच संध्याकाळी बाहेर जेवायला जाऊया का? फाल्गुनी, बरी आहेस ना? इंद्राणीताईंना या अवस्थेमध्ये आपण बाहेर जेवायला न्यायचं? त्यांचं पथ्य आहे, त्यांना घरातलं पौष्टिक जेवणच द्यायचंय आणि ती जबाबदारी आपली। सॉरी आणि मला खात्री आहे नेत्रा काय त्या इंद्राणीताईंना पूर्ण वेळ देऊ शकत नाही, कारण तिचा अर्धा वेळ मैथिलीला लपवण्यात जातो ना। काकुमा, किती दिवस चालेल हे सगळं? माहित नाही ग, पण फाल्गुनी, आपल्यालाच इंद्राणीताई आणि मैथिलीला समोरासमोर आणावं लागेल। मग काय वाटेल ते होते। काकुमा, आत्या सासूमांना त्रास होईल ना? खरं त्यांना त्रास होईल, कदाचित शॉक बसेल। पृथ्वीला स्पर्श करून परत आले आहेत का त्या? पण फाल्गुनी, आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे। मी असं ठरवलंय की काही दिवसांकरता मैथिली सेनगुप्तांना आपल्या सिंहगड रोडवरच्या फ्लॅटवरती शिफ्ट करायचं। मला काही दिवस तिकडेच राहू दे, हवं असल्यास त्यांच्या मदतीसाठी आपण एखादा माई माणूस ठेवूया। खरं तर मला त्यांना कलकत्त्याला पाठवायचं, पण तू तयार होणार नाहीस, तेव्हा हा एकमेव पर्याय माझ्या समोर आहे। मित्र मला पटतंय बाबांचं। जर का चुकून मैथिली सेनगुप्ता इंद्राणी समोर आल्या तर खूप मोठा अनर्थ होईल। तुला पटतंय का? फाल्गुनी, एक सांगू, बरेच दिवस झाले एक गोष्ट ना माझ्या मनाला खूप त्रास देते। काय झालं? फाल्गुनी, इंद्राणीताईंच्या बाबतीत आपण खूप घाई करत होतो, असं नाही का वाटत आहे तुला? म्हणजे व्हेंटिलेटर काढून आपण जवळपास त्यांचा जीवच घ्यायला निघालो होतो। समजा नेत्रा नसती या, तर फिर नेत्राने आपल्याला आधीच व्हेंटिलेटर काढायला दिलं असतं, आपण आत्या सासूमांना जीव घेतलं असतं ना। फाल्गुनी, या सगळ्या गोष्टींमध्ये ना नेत्राचं कौतुकच आहे, हवं तर आभार म्हणू आपण तिचे। पण याचा अर्थ असा नाही ना होत की तिने त्या मैथिलीला आपल्या डोक्यावर बसवायचं आणि आपण दुर्लक्ष करायचं। काय करायचं? इंद्राणीताईंना कळायलाच हवं की मैथिली याच घरात आहे। खरंय, काकुमा, एक सांगू का? आपण मैथिली सेनगुप्ता आणि आत्या सासूमांना समोरासमोर आणायचं का? आणावं तर लागेलच। फाल्गुनी, मगाशी जेवताना इंद्राणीताई काय म्हणाल्या आठवतंय? ती मैथिली सेनगुप्ता जर समोर आली तर जीव घेईन तिचा। ठरलं तर मग समोरासमोर आणायचंच।
काकमा कसं आणि कधी? फाल्गुनी, उद्या घटस्थापना आहे. घटस्थापना म्हणजे आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टी हद्दपार करण्याचा चांगला दिवस. काही झालं ना तरी उद्याच्या उद्या त्या मैथिली सेनगुप्ताचा सोक्षमोक्ष लावायचाच. तर एवढा विचार काय करायचा आहे? त्या एकट्या पडतील. हा आपल्याकडे एकमेव मार्ग आहे. नाही बाबा, तर आपण मैथिली मावशींना कुठेही पाठवायचं नाही. का? प्लीज, मी या गोष्टीसाठी कधीही हो म्हणू शकत नाही. तू असं का करतेस नेत्रा? प्लीज तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा बाबा. प्लीज प्लीज नको. नेत्रा, आत्या सासू, आज सगळ्याच तुमचं आवडीचं केलंय. हो, फाल्गुनी तर पहाटे 5 पासून कामाला लागली. कशासाठी? असू दे हो इंद्राणी ताई. आणि ना तुम्हाला आवडतो म्हणून मी गाजर हलवा केलाय. मला सांगा कसा झालाय. खूप छान झालंय. आणि तुम्ही 7 वर्षांनी घरी आलात, पण क्षणोक्षणी तुमची आठवण निघायची. मला आठवत असेल पूर्वी आपण एकत्र जेवायला बसायचो, पण आज तो दिवस आला की पुन्हा आपण एकत्र जेवायला बसलोय. आणि आज एवढ्या वर्षांनी फाल्गुनी पण लवकर उठली. एवढ्या वर्षांनी? एवढ्या वर्षांनीच हो. तू खूप आळशी झाली असा फाल्गुनी. तेजस, तू नका बोलू. मी म्हटलं ना हो तर हो. आता घरात आल्यासारखं वाटतंय मला. आत्या, एक विचारू. आता ह्या मुवमेंटला तुम्हाला नेमकं कसं वाटतंय? तुम्ही ऑलमोस्ट डेथ बेड वरून परत आले. असू दे, विचार. तुम्हाला आता काय वाटतंय? दुसरा जन्म झाल्यासारखं वाटतंय. मला जर कोणी विचारलं ना जगातली सगळ्यात चांगली गोष्ट कुठली, तर मी हेच सांगेन, आपल्या माणसाबरोबर, आपल्या कुटुंबाबरोबर एकत्र आनंदात वेळ घालवणं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.